नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळूयाच्या काही ठळक घडामोडींकडे. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली कळवा नाका इथे जाळण्यात आला मोदींचा पुतळा. ठाणे महापालिकेच्या अर्थसंकल्पात प्रस्तावित केलेल्या योजनांवर महायुतीचे उमेदवार राजन विचारे यांनी मारला डल्ला. आणि आघाडीनं आपल्या पुढील प्रचाराची दिशा केली जाहीर. ऐन निवडणुकीच्या धामधुमीत शिवाजी महाराजांविषयीचं प्रेम उफाळून आलेले राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी कळवा नाका इथे गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या विरोधात निदर्शनं करण्यात आली. गुजरात पाठ्यपुस्तक मंडळानं छत्रपती शिवाजी महाराजांविषयी चुकीचा इतिहास छापल्याचा निषेध म्हणून यावेळी मोदींचा पुतळाही जाळण्यात आला. आव्हाड यांच्या समावेश 100 ते 150 कार्यकर्त्यांवर आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती कळवा पोलिसांनी यावेळी दिली. गुजरात पाठ्यपुस्तक मंडळानं 2013 मध्ये प्रकाशित केलेल्या 7वी इयत्तेच्या दुसऱ्या सत्राच्या सोशल सायन्सच्या पुस्तकात मोगल साम्राज्याचा सुवर्णकाळ आणि ऱ्हास या 7व्या प्रकरणात शिवाजी महाराजांविषयी चुकीचा इतिहास छापण्यात आलाय. यामध्ये महाराजांची जन्मतिथी आणि जन्मठिकाण चुकीचं देण्यात आलं असून छत्रपतींचे आजोबा म्हणून दादोजी कोंडदेव यांचा उल्लेख करण्यात आलाय. त्याच्या निषेधार्थ आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. वारंवार चुकीची विधानं करणाऱ्या नरेंद्र मोदी यांनी देशाची माफी मागावी अशी मागणी देखील आव्हाड यांनी यावेळी केली. आंदोलकांनी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचा पुतळा भर रस्त्यात यावेळी जाळला. मात्र हाकेच्या अंतरावर कळवा पोलीस स्थानक असूनही याकडे पोलिसांनी दुर्लक्षच केल्याचं दिसून आलं. दरम्यान यामुळेच कळवा नाका परिसरात अभूतपूर्व वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळाली. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित. आवाज माझा पहा आता YouTubeवर देखील. ठाणे महापालिकेनं आपल्या अर्थसंकल्पात प्रस्तावित केलेल्या योजनांवर महायुतीचे उमेदवार राजन विचारे यांनी डल्ला मारलाय. ज्या कामांचा उल्लेख ठाणे महापालिकेच्या अर्थसंकल्पात आहे आणि जी कामं वर्षानुवर्ष रखडली आहेत त्याच कामांचा उल्लेख त्यांनी आपल्या वचननाम्यात केल्यानं आश्चर्य व्यक्त होतंय. खास ठाण्यासाठीचा वचननामा विचारे यांनी सादर केला. त्यात ठाणे स्टेशन पूर्व इथे सॅटिस प्रकल्प, दुसरा टप्पा रेल्वे स्टेशन परिसरात 2 व्हीलर पार्किंग प्लाझा, ठाणे रेल्वे स्थानकात अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध करून देणं, ठाणे आणि मुलुंड दरम्यान मेंटल हॉस्पिटलच्या जागेवर नवीन अद्ययावत रेल्वे स्थानक, मोनो मेट्रो रेल्वे, परिवहन सेवा सुधारणा, नवीन अतिरिक्त कळवा ब्रिज, घोडबंदर परिसरात थीम पार्क गार्डन निर्माण करणं, घोडबंदर परिसरात भातसा धरणातून वाढीव 100 MLD पाणी पुरवठा, आगरी समाज भवन, AC कंपनींच्या सुविधा भूखंडावर कृत्रिम प्रस्तारोहणाचा समावेश आहे. त्याचबरोबर कावेसर इथे सायन्स पार्क, थीम पार्क, बाळासाहेब ठाकरे स्मृती पार्क, क्लस्टर योजना, वाहतूक समस्या सोडवण्यावर भर, 3 हात नाका इथे वाहतूक सुधारणा प्रकल्प, जकात नाक्यांच्या जागांवर सार्वजनिक वाहतुकीचं सुरळीत आणि सुरक्षित नियोजन होण्यासाठी बसेस, ऑटो रिक्षा, टॅक्सीज यांच्यासाठी टर्मिनल उभारणं, वॉटरफ्रंट डेव्हलपमेंट आणि शॅलो वॉटर पार्क निर्माण करणं आणि खाडी किनाऱ्यांचं संवर्धन आणि सुशोभीकरण करणं इत्यादींचा उल्लेख आहे. या वचननाम्यातील वॉटरफ्रंट डेव्हलपमेंट हा प्रकल्प तत्कालीन आयुक्त आर्य राजू यांच्या डोक्यातून आला होता. सध्या हा प्रकल्प कागदावरच आहे. तसंच उर्वरित सर्वच प्रकल्प हे महापालिकेच्या अर्थसंकल्पात प्रस्तावित असून पालिकेच्याच कामांवर त्यांनी रेघोट्या मारण्याचा प्रयत्न केल्याचं स्पष्ट झालंय. लोकसभा निवडणुकीचा अंतिम टप्पा चालू असताना विविध पक्ष एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडताना दिसतायत. राजन विचारे यांनी आघाडीवर आरोप केल्यानंतर त्यांना उत्तर म्हणून आघाडीच्या कार्यकर्त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांचा खरपूस समाचार घेतला गेला. यावेळी त्यांनी पक्षप्रचाराची पुढील दिशा काय असेल यावरही प्रकाश टाकलाय. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आता अवघा आठवडा बाकी असताना विविध पक्ष आपापल्या परीनं प्रचार रॅली काढत आहेत. त्यातच प्रत्येकजण आपला प्रचार कसा चांगला होईल, लोकांशी जास्तीत जास्त कसा संपर्क होईल याकडे लक्ष देत आहेत. काल राजन विचारे यांनी केलेल्या आरोपांवर उत्तर म्हणून आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जी पत्रकार परिषद घेतली होती त्यावेळी त्यांनी प्रचाराची त्यांची दिशा त्यांनी सांगितली. त्यांची प्रचाराची पहिली फेरी पूर्ण झाली असून त्यांचा कार्य अहवाल लोकांच्या घरोघरी वाटले गेलेत. राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचाराचा दुसरा टप्पा आता सुरू होणार असून पुढील आठवड्यात आघाडीचे नेते रोड शोज, मीटिंग्स घेणार असून त्याद्वारे लोकांशी संपर्क साधणार आहेत.
दरम्यान संजीव नाईक यांचे जाहिरात कंपन्यांमध्ये पार्टनरशिप असल्यामुळेच त्यांनी सर्व जागा हायजॅक करून सर्वत्र बॅनर लावले आहेत असा आरोप राजन विचारे यांनी केला होता. त्यावर उत्तर देताना राष्ट्रवादीचे ठाणे शहर अध्यक्ष मनोज प्रधान म्हणाले की ज्यावेळी आमचा उमेदवार जाहीर झाला तेव्हाच आम्ही ही बुकिंग केली होती. त्यावेळी शिवसेनेचा उमेदवार जाहीर करण्यात आलेला नव्हता. तसंच हे जे काही आम्ही बॅनर लावत आहोत ते इलेक्शन कमिटीच्या परवानगीनेच लावत असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. दरम्यान काही काँग्रेस कार्यकर्ते नाराज असल्याची बातमी पसरली होती. त्यावर खुलासा करताना काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष बाळकृष्ण पुर्णेकर म्हणाले की आघाडीमध्ये थोड्याफार कुरबुरी होतात, मात्र आता ठाण्यात आघाडीमध्ये कोणत्याही प्रकारचे मतभेद नाहीत असं त्यांनी सांगितलं. आवाज माझा पहा इन केबलवर 971 क्रमांकावर रोज रात्री 8 वाजता आणि यूस्कॉड 18 वर 902 क्रमांकावर रात्री 9 वाजता पाहायला विसरू नका आवाज माझा. अवैध वाहतूक आणि अतिरिक्त वजनांच्या वाहनांवर कारवाई करण्याचा दिखावा करणाऱ्या ठाणे आरटीओ कार्यालयाला एजंटच्या अनधिकृत टपऱ्या आणि दुचाक्यांनी वेढा घातलाय. याचा धोका ठाणे मध्यवर्ती कारागृह आणि पोलीस शीघ्र कृती दलाला बसण्याची दाट शक्यता असतानाही हे अतिक्रमण आमच्या कार्यालयाबाहेर असल्याचं सांगत आरटीओकडून कारवाईची जबाबदारी झटकण्यात येत असल्याचा नागरिकांनी आरोप केलाय. या विळख्यामध्ये ठाणे मध्यवर्ती कारागृह नजरबंद झालं असून याचा फटका कारागृहाच्या सुरक्षेला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. ठाणे मध्यवर्ती कारागृह, आरटीओ, राज्य गुप्त विभाग आणि शीघ्र कृती दलाच्या कार्यालयांना जोडणारा चौक सतत वाहतुकीनं गजबजलेला असतो. त्यात आरटीओ कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची वाहनं गेटसमोरच अनधिकृतरित्या पार्क केली जातात. आरटीओच्या मुख्य प्रवेशद्वाराला टाळं ठोकण्यात येत असल्यानं नागरिकांची वाहनं कार्यालयाच्या पार्किंगमध्ये लावताना अनंत अडचणींना सामोरं जावं लागत आहे. त्यामुळे गेटवरच मोठ्या प्रमाणावर वाहनांची पार्किंग होतीये. दुसरीकडे आरटीओ कार्यालयाच्या संरक्षक भिंतींना लागून अनेक एजंटनी पदपथांवर टपऱ्या थाटल्या आहेत. या अतिक्रमणांबरोबर समोरील सेंट्रल मैदानाचा फुटपाथही एजंटच्या टपऱ्यांनी ताब्यात घेतलाय. त्यामुळे पादचाऱ्यांना मैदानाच्या बाजूनं चालता येत नाही. याच फुटपाथवर हॉटेल्स देखील आहेत. त्यामुळे कारागृहाचा चौक नेहमीच वाहतुकीनं गजबजलेला आणि वाहतूक कोंडीनं प्रदूषित झालेला असतो. बेकायदेशीर वाहन पार्किंगच्याद्वारे विस्फोट घडवण्याचे प्रकार अतिरेक्यांकडून होत असताना ठाणे मध्यवर्ती कारागृहासमोर मात्र रोजच बेकायदेशीररित्या वाहनं मोठ्या प्रमाणावर पार्क केली जात आहेत. या चौकातील अनधिकृत वाहनांवर वाहतूक पोलिसांकडून सातत्यानं कारवाई केली जाते, मात्र एजंटच्या वाहनांना टोचन लावण्याची हिंमत वाहतूक पोलिसांकडून होत नाही, कारण त्यांच्या अर्थपूर्ण चर्चा होत असतात असा आरोप ठाणेकरांकडून केला जातोय. बाबा उद्या फी भरावीच लागणार. पैसे पाठवू कसे? सोपं आहे. टीजीएसबी मध्ये खातं आहे. हो आहे. गुड. एटीएम कार्ड आहे. मग पैसे इथल्या शाखेत टाका आणि त्याला कुठल्याही एटीएम मधनं काढायला सांगा. बँक नेटवर्कच्या कुठल्याही एटीएम मध्ये तुम्ही टीजेएसबीचे एटीएम कार्ड वापरू शकता. बाबा पैसे मिळाले. आता बँकिंग इज नो टेन्शन यार. आवाज माझा पहा आता युट्यूबवर देखील. वृक्ष प्राधिकरण समिती स्थापन केल्याशिवाय वृक्षतोड करू नये असे उच्च न्यायालयाचे आदेश असूनही रस्ता रुंदीकरणाच्या कामाआड येणाऱ्या 115 झाडांपैकी 5 झाडं महानगरपालिकेच्या वतीनं तोडण्यात आली आहेत. वर्तकनगर प्रभाग समितीच्या हद्दीमध्ये हा प्रकार घडलाय. वृक्ष प्राधिकरण समिती अस्तित्वात नसताना वृक्षतोडीच्या अनेक प्रकरणांना गेल्या अनेक महिन्यांपासून वृक्ष प्राधिकरण विभागानं मंजुरी दिली आहे. या संदर्भात ठाण्यातील दक्ष नागरिक विक्रांत तावडे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयानं जानेवारी 2013 पासून किती वृक्षतोड केली, त्या जागी किती वृक्ष पुन्हा लावण्यात आले या संदर्भातील प्रतिज्ञापत्र पालिकेला सादर करण्यास सांगितलंय. तसंच जोपर्यंत वृक्ष प्राधिकरण समिती स्थापन होत नाही तोपर्यंत वृक्षतोड करू नये असेही कोर्टानं स्पष्ट केलंय. असं असूनही वर्तकनगर प्रभाग समितीच्या हद्दीमध्ये रस्ता रुंदीकरणाच्या आड येणारी 5 झाडं पालिकेनं तोडली आहेत. या वृक्षतोडीला स्थानिक नागरिकांनी विरोध केला होता. वृक्ष प्राधिकरण ऍक्टमधील तरतुदीनुसार या वृक्षतोडीला परवानगी देण्यात आल्याची माहिती वृक्ष प्राधिकरण अधिकाऱ्यांनी दिली आहे. ऍक्टमधील तरतुदीनुसार समिती अस्तित्वात नसताना वृक्षतोडी संदर्भातील अर्ज आल्यास 60 दिवसानंतर वृक्षतोडीची कारवाई करता येत असल्याचं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली कळवा नाका इथे जाळण्यात आला मोदींचा पुतळा. ठाणे महापालिकेच्या अर्थसंकल्पात प्रस्तावित केलेल्या योजनांवर महायुतीचे उमेदवार राजन विचारे यांनी मारला डल्ला. आणि आघाडीनं आपल्या पुढील प्रचाराची दिशा केली जाहीर.
आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साई, आदर्श नगर समोर, कोलबाड रोड, ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 9775033326. आमचा ईमेल ID awazmaza.tvnews@gmail.com. आवाज माझावरील एखादी बातमी पाहायची राहून गेली असल्यास यूट्यूबवरही ती तुम्ही पाहू शकता. तर मग उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनीत. तोपर्यंत नमस्कार.